तर नमस्कार मित्रांनो, आजची माहिती म्हणजे जे दिव्यांग कल्याण अभियान होतं 2023-24 मध्ये, त्या संदर्भात आज पूर्ण माहिती सांगणार आहे। तर दिव्यांग कल्याण अभियान, दिव्यांगांच्या दारी हे अभियान उरलेले जिल्हे राहिलेले आहे त्याच जिल्ह्यात दिव्यांग कल्याण अभियान हे चालू होणार आहे। उरलेले जिल्हे कोणकोणते आहे? 8 जिल्हे आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणते आहे। तर पहिला असे जिल्हे 8 जिल्हे आहेत, त्यामध्ये बीड, लातूर, नागपूर, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे पूर्ण मिळून 8 जिल्हे आहेत। ते 8 जिल्हे आज म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये दिव्यांग कल्याण अभियान, दिव्यांगांच्या दारी हे अभियान चालणार आहे। त्या अभियानामध्ये दिव्यांगांचे विविध प्रश्न मांडणार आहे, त्या दिव्यांगावर स्टॉल वगैरे सर्व होणार आहे। याबद्दल आज आपण GR बघणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की अशीच दिव्यांगांची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील। चला तर मग आपण GR ला सुरुवात करूया। जिल्हे म्हणजे कोणते आहे? तर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे 9 जिल्हे आहे पूर्ण। तर बघा मित्रांनो, हा GR आहे। हा GR मी तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे। तर बघा इथे काय लिहिलं आहे, दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यासाठी, म्हणजे त्यांनी सांगितलं आहे तर प्रत्येक जिल्ह्यात नाही राबवण्यासाठी, जे उरलेले जिल्हे आहे त्या जिल्ह्यासाठी, म्हणजे 8 जिल्हे उरलेले आहेत त्या जिल्ह्यात राबवण्यासाठी। तर यांची तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाकडून हा GR आला आहे आणि GR ची तारीख होती, तुम्ही ते बघू शकता, 27 जानेवारी 2025 रोजी हा GR निघालेला आहे। तर आपण आता शासन परिपत्रक बघूया। तर तुम्ही बघू शकता, दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक 23 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर शासनाचे सर्व विभाग अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करता येईल, यासाठी तत्कालीन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच दिनांक 28 जुलै 2023 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सर्वसाधारणपणे प्रमाणित करण्या पद्धती SOP निश्चित करण्यात आला आहे। म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे, जे दिव्यांग कल्याण, दिव्यांगांच्या विविध समस्या राहतात, ज्या पण समस्या राहतात त्यासाठी शासनाच्या सर्व जे शासकीय नोकरीवर आहेत त्यांना एकाच ठिकाणी बोलवून, आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर दिव्यांगांच्या ज्या पण अडचणी आहेत त्या एकाच जागी तिथेच सांगून तिथंच त्या कामाचा निपटारा करावा, त्यासाठीच हे दिव्यांग कल्याण अभियान चालू करते। तर सदर अभियान राज्यात 6 जून 2023 पासून राबवण्यात येत असून सद्यस्थिती राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 27 जिल्ह्यात अभियान राबवण्यात आले आहे। तुम्हाला पहिलेच सांगितलं, यामध्ये 36 जिल्हे होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी 27 जिल्हे झालेले आहे। या शिबिरामध्ये दिव्यांगांचे UDID प्रमाणपत्र, शेतजमिनी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य कागदपत्र, तसेच दिव्यांगांना देण्यासाठी विविध विभागामार्फत दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजना, सवलती यांची दिव्यांग माहिती दिव्यांगांना देण्यासाठी विभागामार्फत स्टॉल लावण्यात आले होते। म्हणजे आता तुम्ही बघू शकता, ज्या दिव्यांगाकडे UDID कार्ड नसन, कोणतं शेतजमीन, जात प्रमाणपत्र, कोणचे पण दिव्यांगांची विविध योजना, यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी दिव्यांग अभियान भरवलं होतं। त्या दिव्यांग अभियानमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्टॉल लावले होते त्या विभागात। उर्वरित छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 9 जिल्ह्यात अभियान राबवणे अद्याप प्रलंबित आहे। म्हणजे तुम्हाला पहिलेच सांगितलं, मी पहिले 8 जिल्हे सांगितलं तर सॉरी, त्याबद्दल आता 9 जिल्हे आहे इथे। ते जिल्हे म्हणजे कोणते आहे? तर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे 9 जिल्हे आहे पूर्ण। या जिल्ह्यामध्ये आणखी पण दिव्यांग कल्याण, दिव्यांगांच्या दारी हे अभियान झालेलं नाही आहे। तर याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असलेले दिव्यांग कल्याण अभियान
दिव्यांगांच्या दारी हे अभियान उर्वरित छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये शासनाच्या जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यात यावे असे निर्देश दिले आहे। म्हणजे हे तुम्ही 9 जिल्हे सांगितले आहे, या सर्व जिल्ह्यामध्ये जे पण जिल्हा अधिकारी राहते त्यामध्ये जे पण शासकीय अधिकारी आहे त्यांना सर्वांना सांगितलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे। त्यानंतर आहे दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक 23 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद 4 मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांनी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबवण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। या समिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत। सबब छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान राबवण्याची खबरदारी घ्यावी। म्हणजे आता जे पण 9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग यामधील जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष या कार्यक्रमाचे सचिव राहतील आणि तुम्ही खबरदारी घ्या की तुमच्या जिल्ह्यात दिव्यांग कल्याण अभियान चालू होणार आहे। तर आम्ही तुम्हाला पहिलेच नोटीस वगैरे सांगून दिली आहे। त्यानंतर हे सांगते सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध पण भेटून जाईल। त्याचा सांकेतांक नंबर पण आपल्याला इथं दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यांनी इथं सांगितलं आहे, पूर्ण सांकेतांक नंबर पण दिलेला आहे आपल्याला आणि हा डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करून काढण्यात आला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा जिया आपल्याला इथं दिलेला आहे। त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता सर्वांना नोटीस दिलेली आहे। इथं तुम्ही 27 जण बघू शकता, यांना सर्वांना नोटीस दिलेली आहे। तर आणखी ज्या जिल्ह्यामध्ये झालेले नाही त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघून घ्यावे। जर काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद मित्रांनो।